रामकृष्णारी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, मी लवकर उरकलं आणि लवकर उरकून केली देवपूजा। मग देवपूजा केल्यानंतर मी आणि पवननी केला अभ्यास। मग आमचा अभ्यास झाल्यानंतर आम्ही सगळ्यांनी केलं जेवण। मग जेवण झाल्यानंतर पवन खूपच मस्ती करत होता आणि खूपच धिंगाणा घालत होता, त्यामुळे अण्णा आणि मम्मांचा त्याला बसला ओरड। मग आम्ही सगळ्यांनी उरकलं आणि आम्ही निघालो शिंदेवाडीच्या दिशेने, कारण काकाचं लग्न जवळ तर आलंच होतं, पण त्याचबरोबर उद्या आहेत काकाच्या सवासणी। मग त्यासाठी आम्ही तयारी करत होतो। मग त्यासाठी जाताना आम्ही काही सजावटीचं साहित्य घेतलं आणि निघालो शिंदेवाडीच्या दिशेने। मग शिंदेवाडीला जात असताना माझी झोप लागली आणि थोडं पुढं गेल्यानंतरच मी झोपेतून उठलो आणि पाहतो तर काय, मम्मा गाडी चालवत होती। मग त्यामुळे मी सीट बेल्टच लावून बसलो, पण मम्माने गाडी खूप छान चालवली आणि आम्ही सर्वजण पोचलो शिंदेवाडीला। मग शिंदेवाडीमध्ये गेल्याच मी माझ्या आत्याच्या बाळासोबत खेळत बसलो। तर मित्रांनो, हे आहे माझ्या आत्याचं बाळ, ह्याचं नाव आहे श्रीरत्न। मग बाळासोबत खेळल्यानंतर आम्ही परिंचेमधील सुप्रसिद्ध अशी भेळ खाल्ली आणि मग त्यानंतर उद्याच्या कार्यक्रमासाठी जे साहित्य होतं ते साहित्य भरून आम्ही मम्माला, आजीला आणि आत्याला मदत केली। मग रुपाली आजीच्या घरी होतं काकाचं गडांगण म्हणजेच केळवण। मग त्यासाठी काकासोबत आम्ही देखील गेलो होतो जेवण करायला। मग तिथे गेल्यानंतर पनू दिदीनी छान अशी रांगोळी काढली होती आणि खूप छान अशी सजावट केली होती। मग काकासोबत मी आणि पवन देखील तिथे जेवलो। मग आमच्या सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर आम्ही आलो माघारी घरी। मग घरी आल्यानंतर मी पुन्हा एकदा श्रीरत्नसोबत खेळत बसलो आणि मग नंतर बघितलं तर मम्मा सर्व पत्रिकांना हळदी कुंकू लावत होती। मग आज काकाची होती नाईट शिफ्ट, त्यामुळे काका चालला होता पुण्याला। मग काकाला टाटा बाय बाय केलं आणि आम्ही निघालो परत एकदा रुपाली आजीच्या घरी, कारण की मगाशी काका, मी आणि पवन तर जेवलो होतो, पण बाकीचे सर्वजण जेवले नव्हते। मग त्यासाठी आम्ही त्यांच्याबरोबर गेलो रुपाली आजीच्या घरी। मग रुपाली आजीच्या घरी गेल्यानंतर ते सर्वजण गेले जेवायला आणि पवननी आणि मी अगोदरच जेवण केलेलं होतं, त्यामुळे आम्ही दोघे श्रीरत्नसोबत खेळत बसलो होतो। मग त्या सर्वांचं जेवण झाल्यानंतर आम्ही त्या सर्वांना सोडलं घरी आणि त्यांना घरी सोडून आम्ही निघालो फलटणच्या दिशेने। तर मित्रांनो, आजचा व्लॉग आपण इथे संपूया। भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनेलला फॉलो करायला विसरू नका। रामकृष्ण हरी।